जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तसेच डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे, ज्याला आपण विंटर एक्झाम 2025 असं म्हणतो. या परीक्षांचे परीक्षा फॉर्म कधी सुरू होणार आहे आणि परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळं या रिलेटेड कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतरच चॅट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारा. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण, की परीक्षा फॉर्मबाबत आपण माहिती बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी काही कोर्सेसचे फॅकल्टीचे नावं दिलेले आहे. त्यांच्या एक्झाम फॉर्मच्या स्टार्टच्या डेट दिलेल्या आहे आणि परीक्षेच्या टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या आहे. माहिती काळजीपूर्वक ऐका. काय सांगतो ते नीट काळजीपूर्वक ऐका आणि नंतरच तुम्ही काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे याच्यामध्ये बी-सी-एस पण आलं. यांची परीक्षा फॉर्म हे जुलै महिन्याच्या लास्ट वीकला स्टार्ट होणार आहे. तर यांची जी काही विद्यापीठाची परीक्षा आहे ती 28/10/2025 पासून एक्सपेक्टेड स्टार्ट होणार आहे आफ्टर दिवाळी व्हॅकेशन. ओके. त्यानंतर जे विद्यार्थी बी-बी-ए, बी-बी-एम, बी-सी-ए या वर्गाचे आहेत त्यांचे परीक्षा फॉर्म हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात काय होतील? स्टार्ट होतील. तर त्यांच्या परीक्षा या 10/11 म्हणजे 10 नोव्हेंबर या महिन्यापासून काय होणार आहे? स्टार्ट होणार आहे. ओके. त्यानंतर जे विद्यार्थी एम-बी-ए, बी-एच-एम-सी-टी, एम-सी-ए आहे म्हणजे कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधले, त्यांच्या परीक्षेचे फॉर्म हे ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या वीकपासून स्टार्ट होऊ शकतात. लवकर झाले तर तसं आपण तुम्हाला सांगूया, पण लास्ट वीकपासून स्टार्ट होऊ शकतील. त्यांच्या एक्स्पेक्टेड परीक्षा या देखील 10 नोव्हेंबर 2025 पासून स्टार्ट होतील. जे विद्यार्थी एस-सी, टी-ई, बी नंतर एम-ईच्या वर्गातले असतील, बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे असतील, मास्टर ऑफ आर्किटेक्चरचे असतील, नंतर एम-सी-ए इंजिनिअरिंगचे असतील, तर त्यांचे देखील एक्झाम फॉर्म हे ऑगस्ट महिन्याच्या लास्ट वीकला स्टार्ट होतील. त्यांच्या परीक्षा या 10/11/2025 पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीला आहे म्हणजे मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अजून सुद्धा बाकीचे जे काही आहे. ओके. त्यानंतर एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी असतील, अजूनही काही विषय आहे मॅथ्स, स्टॅट, इलेक्ट्रॉनिक सायन्स. तर यांच्या जे काही परीक्षा फॉर्म आहे ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्टार्ट होतील. तर परीक्षा जे काही आहे त्या 10 नोव्हेंबर 2025 पासून स्टार्ट होतील. डिप्लोमा रिलेटेड जे काही विद्यार्थी आहे म्हणजे काही पी-जी डिप्लोमा असतात, तसेच डी-टी-एल सारखे असतात. अजूनही काही वेगवेगळे डिप्लोमा आहेत. तर त्यांचे देखील परीक्षा फॉर्म जुलै महिन्याच्या लास्ट वीकला चालू होतील. त्यांच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये कॉलेज लेव्हलला कंडक्ट केल्या जातात. लॉ कोर्सेस आहे, त्यांच्या परीक्षा 4/11/2025 ला स्टार्ट होतील. तर परीक्षा फॉर्म ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या किंवा लास्ट वीकला स्टार्ट होतील. फार्मसी रिलेटेड जे विद्यार्थी आहे बी-फार्म, एम-फार्म, डी-फार्म यांचे एक्झाम फॉर्म हे थोडेसे उशिरा चालू होतील, जे सप्टेंबरच्या लास्ट वीकपर्यंत होतील. ज्यांच्या परीक्षा या जानेवारी 2026 ला आहे म्हणजे ते 19 जानेवारीच्या आसपास आहे. बी-एड, एम-एड, बी-एडचा तर तसा पाहायला गेला तर ॲन्युअल पॅटर्न असल्या कारणामुळे त्यांची परीक्षा नाही, पण बॅकलॉग परीक्षा या ठिकाणी असतील. तसं एम-एड, बी-लिप, एम-लिप, एम-एच-डब्ल्यू, फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या परीक्षा या 11 नोव्हेंबरपासून पुढे स्टार्ट होतील. तर त्यांचे एक्झाम फॉर्म हे ऑगस्ट महिन्याच्या लास्ट वीकपासून स्टार्ट होतील. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस, बी-बी-ए, बी-बी-एम, बी-सी आहे यांच्या परीक्षा या ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट इयरच्या बरं का, फर्स्ट इयरच्या ऑक्टोबर महिन्याच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होतील, ज्यामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेतील. ते कॉलेज लेव्हलला कंडक्ट केल्या जातील. त्यांचे देखील परीक्षा फॉर्म जुलै महिन्याच्या लास्ट वीकला स्टार्ट होतील. फक्त ए-आय-सी-टी-ई रिलेटेड जे काही फर्स्ट इयर बी-बी-ए, बी-बी-एम, बी-सी आहेत त्यांच्या परीक्षा थोड्याशा लेट होतील. ओके. बाकीच्या ज्या परीक्षा आहे, बॅकलॉग परीक्षा त्या अगोदरच होतील. हे जे सर्व मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगितलंय ते रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. असं काही नाही की बॅकलॉग परीक्षा फॉर्म कधी चालू होतील आणि त्याच्या परीक्षा कधी होतील. तर
रेग्युलर आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म हे सोबतच चालू होतात. परीक्षा ही सोबतच असते. त्याच्यामुळं काही अडचण नाही. परीक्षेचे टाईमटेबल आल्यानंतर ते कुठे पाहायचे, ते आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण ऑलरेडी शेअर करतो. म्हणून तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका. तर याबाबतच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आपण दिलेल्या आहे. महाविद्यालय हे जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून म्हणजे 16 जून 2025 पासून स्टार्ट झालेले आहे. अकॅडमिक त्यांचं 17 ऑक्टोबरपर्यंत किंवा 18 ऑक्टोबरपर्यंत संपणार आहे आणि त्यावेळेस त्यांच्या काय होणार आहे 28 ऑक्टोबरपासून म्हणजे आफ्टर दिवाळीनंतर काही जणांच्या एस-वाय-टी-वायच्या परीक्षा त्यावेळेस असतील. फर्स्ट इयरच्या परीक्षा या कदाचित बिफोर दिवाळी होऊ शकतात. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जी काही आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जरा काळजीपूर्वक परीक्षेचा अभ्यास करा. परीक्षेबाबत चांगला अभ्यासाचा सराव करा, रिव्हिजन करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही समस्या असतील किंवा ज्या माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल, तर ती माहिती तुम्ही मला विचारू शकता. चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण तुमचा त्या संदर्भातला जो काही व्हिडिओ आहे, तो लवकरच आपण तयार करूयात. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.